दरम्यान पोलिसांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेतली आणि यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता ज्यांनी दगडफेक केली, पण त्यांचा आधार घेऊन किंवा त्यांचं नाव घेऊन जे तुम्ही देशभरात विद्यार्थ्यांना तंग करताय त्याचं काय? बिहारच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे, बंगालच्या मुलांनी दिल्लीच्या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। त्यांचं नाव घेऊन भाजपच्या गुंड्यांनी जे केलेलं आहे त्याचं कारणीभूत बनून जे तुम्ही स्टुडंट्सला तंग करतायत, त्यांच्या घरी चालले हॅरॅस करतायत, ते काय? पेलेट गन चालवले आहे यांनी स्टुडंट्सवर, पेलेट गन चालवल्या। बिहारमध्ये AK-47 चालवली आहे स्टुडंट्सवर। पोलिस याच्यासाठी पोलीस भरती झालेले आहे स्टुडंट्सवर AK-47 चालवायला। मुलांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या घालताना तुम्हाला लाजाने वाटल्या? खिळे लावले होते त्या लाठ्यांना तेव्हा तुम्हाला लाजाने वाटल्या? पेलेट गन चालवल्या तुम्ही लहान मुलांवर, 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडलेत। आज तुम्ही परिवार समोर आणताय, तुमच्यासोबत परिवारासोबत आमची सहानुभूती आहे। त्या मुली कोणाच्या तरी असतील ना, त्यांचाही परिवार असेल ना, आणि आज परिवारांना पुढे करतायत। मला नाही वाटत ज्या पोलिसांनी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसले त्या पोलिसांनी हे केले, पण जे संदीप लांबा सारखे ऑफिसर्स आहेत त्यांनी तर मारलेले ना, कॅमेरावर कॅप्चर झालेले, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना। आम्ही त्यांना कोर्टात आम्ही त्यांना नेल्याशिवाय सोडणार नाही ज्या पोलिसांनी मुलींवर अत्याचार केलाय। बघत पुढची एक ब्रेकिंग बातमी। मंत्रालयामधल्या उपाहारगृहामध्ये माशा आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वकिलांनी केलेल्या तपासणीमध्ये माशा आढळल्याची ही माहिती आहे। काही वेळामध्ये वकिलांचं पथक हे तपासणीचा अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करणार आहे। आता उच्च न्यायालयात नेमकी काय सुनावणी होणार याकडे देखील लक्ष लागलंय। काही वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होईल। वकिलांच्या तपासणीमध्ये मंत्रालयातल्या उपाहारगृहामध्ये माशा आढळल्या